वेलकम फ्रॉम सेकंड टू अनदर व्हिडिओ. हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, कारण की या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक भरतीमध्ये जे काही नवीन नियम आहेत किंवा शिक्षक भरतीच्या नियमाला धरून काही गोष्टी ज्या आहेत तुम्हाला करणं खूप आवश्यक आहे. आता या जर गोष्टी तुम्ही केल्या नसतील व्यवस्थित, तर त्यावेळेस मात्र काही हजारो उमेदवार जे आहे यामधून बाद होणार आहेत. मी सांगतोय की या ज्या गोष्टी आहेत मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, त्याच्यामुळे हजारो उमेदवार जे आहेत अडचणीत येणार आहे आणि उदाहरणार्थ काही यातले उमेदवार जे आहेत ते बाद सुद्धा होणार आहेत. कोणते असे उमेदवार आहेत, कोणकोणत्या त्या चुका आहेत, कोणकोणत्या त्या गोष्टी तुम्हाला अपडेट करायच्या आहेत किंवा कोणकोणत्या गोष्टी तुम्हाला सुधारायच्या आहेत किंवा कोणत्या गोष्टी तुम्हाला तपासून घ्यायच्या आहेत, या व्हिडिओमध्ये त्या डिटेल व्यवस्थित माहिती जी आहे मिळणार आहे. व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शिक्षक भरती संदर्भात इतर कोणती माहिती तुमच्याकडून मिस होणार नाही. तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, त्यांना सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता किंवा सबस्क्राईब करू शकता. तर सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट आहे बघा, ॲक्च्युली आपण टेट एक्झाम 2025चं ज्यावेळेस नोटिफिकेशन आलं होतं तेव्हापासून तर आतापर्यंत म्हणजे जाहिराती अपलोड होण्याची जी प्रक्रिया आहे ती सद्यस्थितीमध्ये सुरू आहे आणि जाहिराती पवित्र पोर्टलवर येतील. ठीक आहे, आजची 15 तारीख आहे, आजची शेवटची तारीख आहे आणि कदाचित आज मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे. आता मला तुम्हाला या व्हिडिओमध्ये काही गोष्टी सांगायच्या आहेत ज्या खूप महत्त्वाच्या आहेत आणि ज्या गोष्टी जर तुम्ही मिस केल्या तर या गोष्टीतून कदाचित काही उमेदवार बाद होणार आहे आणि काही उमेदवारांना खूपच किंवा चांगल्याच प्रमाणात अडचणीत येणार आहेत. ठीक आहे, कोणकोणत्या गोष्टी आहे? पहिली जी गोष्ट आहे ती आहे टेट परीक्षेचा तुमचा फॉर्म. आता ॲक्च्युली ज्यावेळेस परीक्षा घेण्यात आली तर त्यावेळेस उमेदवारांमध्ये ज्यावेळेस आपण परीक्षेचा फॉर्म भरला, म्हणजे नोटिफिकेशन आलं टेटचं, नंतर आपण टेटचा फॉर्म भरला, पण तो टेटचा फॉर्म भरताना काही विद्यार्थ्यांची मिस्टेक झालेली असू शकते. जर तुमची काही ठिकाणी मिस्टेक झालेली आहे किंवा तुम्ही चुकीची माहिती नमूद केलेली आहे किंवा उदाहरणार्थ समजा तुम्ही जे आहे तुमची कोणत्या ना कोणत्या ठिकाणी चूक झालेली आहे, तर त्यावेळेस मात्र ती चूक तुम्हाला मागत पडणार आहे. उदाहरणार्थ तुम्ही टेट परीक्षेच्या फॉर्ममध्ये जी माहिती नमूद केली होती तीच माहिती तुम्हाला पवित्र पोर्टलवर अपडेट करायची होती. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल तुम्हाला करता येत नाही. जी तुमचं NCL आहे, डॉक्युमेंट आहे किंवा कास्ट आहे किंवा बाकीच्या इतर गोष्टी आहे, प्रोफेशनल क्वालिफिकेशन, नंतर एज्युकेशनल क्वालिफिकेशन, नंतर तुमची 10वी 12वी ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, नंतर TT परीक्षेच्या संदर्भातची माहिती, ती याच्यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारची खाडाखोड किंवा कोणत्याही प्रकारचा फेरफार करता येत नाही किंवा कोणत्याही प्रकारची याच्यामध्ये माहिती तुम्हाला विसंगत नमूद करता येत नाही. जर तुम्ही अशा प्रकारची माहिती नमूद केलेली असेल तर त्यावेळेस मात्र तुम्ही अडचणीत येऊ शकता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये. ठीक आहे, पहिली मिस्टेक जी आहे ती. दुसरी जी मिस्टेक आहे ती आहे तुमचा ॲड्रेस आणि तुमचं नाव. आता हे कोणासाठी आहे? जास्तीत जास्त महिलांसाठी. महिलांसाठी कसं बघा, आता समजा उदाहरणार्थ एखादा मेल आहे किंवा एखादी फिमेल आहे, तर पुरुषांना समजा पुरुषांचं जे नाव असतं ते ॲक्च्युली लग्ना अगोदर सुद्धा तेच आणि लग्नानंतर सुद्धा तेच असतं, त्याच्यामुळे त्यांना जास्त प्रॉब्लेम नाही येणार. पण ज्या महिला असतात ज्यांचं लग्न झालेलं आहे किंवा मॅरिड आहात तुम्ही, तर त्यावेळेस तुम्ही एक विशेष काळजी घ्यायची. ती कोणती बघा, महिला आरक्षण तर मिळणारच आहे, पण सोबत तुम्हाला, आता तुम्ही म्हणाला महिला आरक्षणासाठी डॉक्युमेंट लागतं का, तर अजिबात लागत नाही. अगोदर डॉक्युमेंट लागत होतं 2000च्या अगोदर, 2021 2023च्या अगोदर, पण आता नंतर जे आहे तुम्हाला महिला आरक्षणासाठी डॉक्युमेंट लागत नाही. आता तुम्हाला काय काय गोष्टी आहेत त्या बघा. जर समजा तुमचं डॉक्युमेंट वडिलांच्या नावाने आहे सर्व डॉक्युमेंट्स, आणि जर समजा तुमचं आधार कार्ड हजबंडच्या नावाने आहे किंवा हजबंडच्या नावानं समजा बाकीचे तुमचे काही इतर डॉक्युमेंट्स आहे, काही डॉक्युमेंट्स वडिलांच्या नावाने आहे, तर त्यावेळेस तुम्हाला तिथे जे आहे एक तर तुम्हाला मॅरेज सर्टिफिकेट किंवा एक तर तुम्हाला गॅजेट किंवा एक तर तुम्हाला काय करावं लागेल, आधार जे आहे आधार अपडेट करून घ्यावं लागेल. तुम्हाला तिथं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस विचारलं जातं आणि ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस तुम्ही बाद होऊ नये किंवा बाहेर पडू नये किंवा तुमच्या अडचणीत वाढ होऊ नये, त्याच्यासाठी तुम्हाला या गोष्टी करणं खूप आवश्यक आहे. तर महिलांनी ही विशेष काळजी घेणं खूप आवश्यक आहे. जर तुम्ही महिला आहात तर या गोष्टीकडे प्रामुख्यानं लक्ष द्या आणि या गोष्टी जर अजूनही तुम्ही काही गोष्टी करायच्या बाकी असेल किंवा त्याच्यामध्ये दुरुस्ती करता येत असेल तर आत्ताच करून घ्या, जेणेकरून तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. तिसरा जो मुद्दा आहे तो आहे पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशनच्या संदर्भात. आता उदाहरणार्थ 1,70,000 उमेदवारांनी पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन केलं. 2,11,308 उमेदवार होते, त्यापैकी 1,70,000 उमेदवारांनी रजिस्ट्रेशन तर केलं, पण मग रजिस्ट्रेशन करताना सुद्धा काही ठिकाणी खूप साऱ्या मोठमोठ्या मिस्टेक झाल्या. आता त्या कोणकोणत्या मोठमोठ्या मिस्टेक होत्या ते वन बाय वन सांगतो. ठीक आहे, पहिली जी आहे ती आहे माहिती चुकीची भरणे. म्हणजे उदाहरणार्थ जी तुमची माहितीच नव्हती किंवा तुम्ही जी माहिती भरलेली आहे त्याच्यामध्ये कोणत्या ना कोणत्या प्रकारची चुकी जर तुमच्याकडून झालेली असेल किंवा तुम्ही चुकीची माहिती जर भरली असेल तर त्यावेळेस तुम्ही कागदपत्र पडताळणीसाठी ज्यावेळेस जाल तर त्यावेळेस तुम्ही ॲटोमॅटिकली बाहेर जाणार आहात किंवा तुमच्या अडचणीमध्ये वाढ होणार आहे. दुसरी जी महत्त्वाची गोष्ट आहे ती आहे तुमची वैयक्तिक माहिती, पर्सनल इन्फॉर्मेशन जी असते आपली, नाव, पत्ता किंवा बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या, किंवा समजा NCL आहे, कास्ट आहे, तुमचं नाव आहे, तुमचं फोटो आहे, तुमची सिग्नेचर आहे, तर या ज्या काही तुमच्या गोष्टी आहेत, मॅरिड आहात किंवा नाही, तुम्हाला किती अपत्य आहेत, या संदर्भाची तुम्ही जर माहिती लपवून ठेवली असेल किंवा चुकीची माहिती सादर केली असेल तर त्यावेळेस मात्र तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये बाहेर पडू शकता. ठीक आहे,
आणि तुम्ही जे आरक्षण घेतलं असेल तर आरक्षणाला यस केलं आहे किंवा नाही, त्या संदर्भात तुम्हाला ती गोष्ट सुद्धा चेक करायची आहे. पवित्र पोर्टलवर तुम्ही माहिती नमूद करताना योग्य पद्धतीने नमूद केली का. तिसरा जो मुद्दा आहे याच्यामध्ये तो आहे शैक्षणिक अर्हता, म्हणजे तुमची 10वी 12वी ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन याच्यामध्ये सुद्धा 10वी ज्यावेळेस तुम्ही नमूद केलं तर 10वीची पर्सेंटेज, 12वीचे पर्सेंटेज, ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशनचे पर्सेंटेज सोबत 10वीचं मीडियम सुद्धा खूप महत्त्वाचं आहे, 12वीचं मीडियम, नंतर ग्रॅज्युएशनचं आणि पोस्ट ग्रॅज्युएशनचं मीडियम सुद्धा नमूद करणं आवश्यक आहे. कारण की यानुसारच तुम्हाला पसंतीक्रम येतात. पसंतीक्रम जर तुम्हाला चुकीचे आले आणि तुम्ही जर त्याला पसंतीक्रम दिले जाहिरातींना आणि ज्यावेळेस तुमची निवड झाली तर त्यावेळेस जर तुमचं मीडियम चुकलं तर त्यावेळेस मात्र तुम्हाला बाहेर पडावं लागू शकतं. ठीक आहे. पुढची गोष्ट आहे ती आहे व्यावसायिक अर्हता. आता समजा तुमचं DED असेल, DTED असेल किंवा DLED असेल किंवा BEd असेल किंवा BPEd असेल तर त्यावेळेस तुम्हाला त्याच्यामध्ये व्यावसायिक अर्हतेसंदर्भात तुमच्याजवळ मार्कशीट आणि सर्टिफिकेट जे आहे तुमचं व्यवस्थित असलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये तुम्ही जी माहिती नमूद केलेली आहे त्याच्यामध्ये तीच माहिती असली पाहिजे. ठीक आहे. आता इतर गोष्टी कोणत्या बघा. इतर गोष्टी आहे MSCIT TET परीक्षेसंदर्भात आणि ज्या काही तुमच्या मिस्टेक झालेल्या आहेत त्या संदर्भात. बघा, जर समजा उदाहरणार्थ तुम्ही MSCIT संदर्भात जी माहिती नमूद केलेली आहे तिथे जर चुकी झाली असेल तर ती एक मिस्टेक. नंतर तुम्ही TET परीक्षेसंदर्भात माहिती नमूद केली आहे, महाराष्ट्र गव्हर्नमेंटची TET किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटची CTET त्याच्यामध्ये सुद्धा चुकी झाली का तुम्हाला ते चेक करायचं आहे. ठीक आहे. आणि अशा ठिकाणी जर तुमची चुकी झाली असेल तर त्यावेळेस मात्र तुम्ही अडचणीत येऊ शकता. ठीक आहे. कारण की TET परीक्षा खूप महत्त्वाची आहे. TET परीक्षा पास असाल तर तुम्हाला वर्ग 1 ते 5चे प्रिफरन्स येतील. TET परीक्षा पास नसाल तर तुम्हाला 9वी आणि 12वीसाठी प्रिफरन्स येतील. ठीक आहे. आता आहे सगळ्यात महत्त्वाची मीडियम. आता मी तुम्हाला अगोदर सांगतोय तुमचं DEDचं, BEdचं, 10वीचं, 12वीचं मीडियम खूप महत्त्वाचं आहे. तुमचं जे मीडियम आहे, जे काही माध्यम असेल ते जर तुम्ही योग्य पद्धतीनं अचूक पद्धतीनं नमूद केलेलं असेल तर तुम्हाला योग्य जाहिराती येतील आणि योग्य जाहिराती आल्यानंतर तुम्ही पसंतीक्रम दिले आणि तुमची निवड झाली तर तुम्हाला काही होणार नाही. तुमचं निवड जी आहे किंवा तुमचं सिलेक्शन होईल. पण जर समजा तुमचं डॉक्युमेंट वेगळं आहे किंवा तुमचं मीडियम वेगळं होतं आणि तुम्ही पसंतीक्रम वेगळ्या पद्धतीने दिले आणि तुमची निवड झाली, तुमच्याजवळ ते डॉक्युमेंट नाही आहे तर त्यावेळेस मात्र तुमची निवड रद्द होऊ शकते. ठीक आहे. आता आहे मुद्दा क्रमांक 4. मुद्दा जो क्रमांक 4 आहे तो आहे सगळ्यात महत्त्वाचा सेल्फ सर्टिफाय करणे. म्हणजे तुमचा जो फॉर्म आहे टेट परीक्षेचा फॉर्म ज्यावेळेस पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन झालं तर खूप सारे असे उमेदवार असू शकतात की ज्यांनी स्वतःचा फॉर्म जो आहे तो सेल्फ सर्टिफाय केलाच नाही. आता सेल्फ सर्टिफाय काय असते, ज्यावेळेस तुम्ही तुमची पूर्ण माहिती प्रत्येक विंडोमध्ये प्रत्येक माहिती अपडेट करत चालता, सेव्ह अँड नेक्स्ट, सेव्ह अँड नेक्स्ट, सेव्ह अँड नेक्स्ट असं करत चालता, तर त्यावेळेस तुम्हाला ती माहिती व्यवस्थित बघायची होती आणि समोर जायचं होतं आणि सगळ्यात शेवटी जे आहे तुम्हाला पूर्ण माहिती बघायची होती. सगळे डॉक्युमेंट्स तुम्ही अपलोड केले आहे का ते सुद्धा तुम्हाला बघायचे होते आणि नंतर तुम्हाला तिथे सेल्फ सर्टिफाय करायचा आहे का फॉर्म त्याच्यासाठी ऑप्शन होता. त्याच्यावर क्लिक करायचं होतं. तुम्हाला सेल्फ सर्टिफाय करायचं होतं फॉर्म, त्याची प्रिंटआउट काढायची आणि नंतर ती प्रिंटआउट स्वतःजवळ सेव्ह करून ठेवायची. ठीक आहे. आणि अशीच एक PDF तुम्ही कम्प्युटरमध्ये किंवा मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवली तरी चालते. ती डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला लागते, एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे ती 5वा जो मुद्दा आहे तो आहे, आता एक गोष्ट सांगतो तुम्हाला, सेल्फ सर्टिफाय जर तुमचा फॉर्म नसेल तर त्यावेळेस तुम्हाला कोणत्याही प्रकारची जाहिराती किंवा कोणत्याही प्रकारचे पसंतीक्रम येणार नाही. तुमचा फॉर्म सेल्फ सर्टिफाय झाला नाही म्हणजे तुमचं रजिस्ट्रेशन कंप्लीट झालं नाही असा अर्थ होतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारचे पसंतीक्रम किंवा कोणत्याही प्रकारच्या जाहिराती दिसणार नाही. तुम्ही तुमचा फॉर्म सेल्फ सर्टिफाय करणं खूप आवश्यक आहे. ठीक आहे. आता सगळ्यात शेवटचा जो मुद्दा आहे तो आहे डॉक्युमेंट्स. हा खूप मोठा मुद्दा आहे, त्याच्यामुळे हा सगळ्यात शेवटचा आहे, मेन आहे. का आहे बघा, तुमचे जे काही सर्व डॉक्युमेंट्स असतील, सर्व तुमची वैयक्तिक माहिती संदर्भात असणारे, तुमचं आधार कार्ड किंवा आधार नंबर, तुमचं मोबाईल नंबर, तुमचा ईमेल ID, तुमचं डॉक्युमेंट्स 10वी 12वी ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन DED BEd TET पेपर 1 TET पेपर 2 याच्या संदर्भात तुमची मार्कशीट आणि जे सर्टिफिकेट आहे ते तुम्हाला लागणार म्हणजे लागणारच. जर तुम्ही ओरिजिनल मार्कशीट किंवा ओरिजिनल सर्टिफिकेट अपलोड केलं असेल तर त्यावेळेस कोणत्याही प्रकारची अडचण नाही. पण जर समजा तुम्ही एखाद्या ठिकाणी जिथे मार्कशीट लागते तिथं मार्कशीट अपलोड केली नाही किंवा जिथं बोर्ड सर्टिफिकेट किंवा सर्टिफिकेट लागते तिथं सर्टिफिकेट अपलोड केलं नाही तर त्यावेळेस तुम्ही जे आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमधून बाहेर पडू शकता. आता एक महत्त्वाची गोष्ट सांगतो, जर तुमच्याजवळ समजा डिग्री सर्टिफिकेट नसेल किंवा ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशनचं सर्टिफिकेट नसेल तर त्यावेळेस तुम्ही प्रोव्हिजनल सर्टिफिकेट सध्या काढलं तरी चालते. तर सद्यस्थितीमध्ये काय करा, जर तुम्ही पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन तर केलेलं आहेच, ठीक आहे, आता तुमची निवड जी होणार आहे सगळ्यात अगोदर तुम्हाला जाहिरात येतील, पसंतीक्रम तुम्ही देणार आहात आणि त्यानंतर तुमची निवड होणार आहे. तर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये जर समजा तुम्हाला वाचायचं असेल तर त्यावेळेस तुम्ही आत्ताच प्रोव्हिजनल सर्टिफिकेट काढून ठेवा किंवा ज्या काही मार्कशीट किंवा सर्टिफिकेट तुमच्याकडे नसतील तर ते आत्ताच युनिव्हर्सिटीमधून काढून ठेवा. ठीक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे ती तुमचे जे डॉक्युमेंट्स आहे NCL जे आहे ते
आणि नंतर EWS, तर यांना मुदत दिलेली आहे. ते 14 मे 2025च्या नंतरचं डॉक्युमेंट चालतं. पण मात्र बाकीचे जेवढे काही डॉक्युमेंट्स आहेत ते सर्व डॉक्युमेंट्स तुमचे 14 मे 2025च्या अगोदरचे असले पाहिजे. जर तुमचे डॉक्युमेंट्स 14 मे 2025चे नसतील किंवा त्याच्यानंतरचे असतील तर त्यावेळेस मात्र ते डॉक्युमेंट ग्राह्य धरल्या जाणार नाही. आणि ते डॉक्युमेंट जर ग्राह्य धरलं नाही तर तुमची उमेदवारी रद्द होणार आहे. आणि सगळ्यात शेवटचा मुद्दा जो आहे तो आहे समांतर आरक्षणासंदर्भात. जर तुम्ही समांतर आरक्षणाचा फायदा घेताय तर तुम्हाला समांतर आरक्षणाचं डॉक्युमेंट सादर करणं खूप आवश्यक आहे. जर तुमच्याजवळ समांतर आरक्षणाचा डॉक्युमेंट किंवा समांतर आरक्षणासंदर्भात योग्य तो पुरावा नसेल तर त्यावेळेस तुम्हाला समांतर आरक्षणाचा फायदा घेता येणार नाही. एवढंच नाही, तुम्ही समांतर आरक्षणासाठी नमूद केलं आहे पण सगळ्यात शेवटी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये तुम्ही समांतर आरक्षणासंदर्भात डॉक्युमेंट सादर केलं नाही तर तुमची उमेदवारी डायरेक्ट थेट रद्द होणार आहे. ठीक आहे. तर या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला A to Z गोष्टी ज्या आहेत या व्हिडिओमध्ये सांगितल्या. आता याच्यामधल्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत, टेट परीक्षेचा फॉर्म भरताना झालेली चुकी, ॲड्रेस आणि नाव, नंतर पोर्टल रजिस्ट्रेशनच्या वेळेस झालेली चुकी, सेल्फ सर्टिफिकेशन, नंतर डॉक्युमेंट्स, त्याच्यामध्ये सुद्धा तुमची डेट जी आहे 14 मे 2025 आणि बाकीचे जे डॉक्युमेंट्स आहे तुमचे एज्युकेशनल क्वालिफिकेशन किंवा प्रोफेशनल क्वालिफिकेशन, D.Ed, B.Ed किंवा TET परीक्षा किंवा तुमची जे हे आहे एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे 10वी 12वी ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा तुमचं कास्ट, डोमिसाईल, NCL याच्यामध्ये जर तुमच्या चुका झाल्या असतील तर त्यावेळेस त्या दुरुस्त करणं खूप आवश्यक आहे. दुरुस्त करून घ्या. जर एखाद्या नावामध्ये मिस्टेक असेल, स्पेलिंग मिस्टेक असेल तर त्यावेळेस ॲफिडेविट काढून घ्या किंवा गॅजेट काढून घ्या. ठीक आहे. तर आय होप ही जी इन्फॉर्मेशन किंवा हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. आणि या गोष्टीमुळे जे आहे हजारो उमेदवार शिक्षक भरतीमधून बाद होणार आहेत. तुम्ही पाहणार आहात येणाऱ्या काही दिवसांमध्ये. तर आय होप हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय. आणि हा जो व्हिडिओ आहे हा जास्तीत जास्त शेअर करा आणि या व्हिडिओला हाईप करा. थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय.